नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओचा टायटल राहणार आहे तो म्हणजे बघा, शेतकऱ्यांचं जे आहे, खूप जण शेतकऱ्यांचं जे आहे हळदीवर सध्या करपा येत आहे किंवा जे काही आता सोयाबीन इथून निघणार आपण समजू शकतो की किंवा थंडी वाढणार आहे, त्यानंतर तळ वाढणार आहे. ठीक आहे, जे काही ड्यू फॅक्टर येणार आहे आपल्या भागात, कारण हे आपल्या विदर्भाच्या महाराष्ट्रातनी जे आहे ड्यू जास्त पडते किंवा तळ जास्त पडते. तर त्या तळामुळे किंवा धुवारी जास्त पडते काय, तर त्या धुवारीमध्ये मध्ये जे आहे आपल्या हळद पिकावर करपा येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर त्याच करप्याचे काय कारण असू शकतात आणि त्याला सोल्युशन काय राहणार किंवा तो करपा आपल्याला कसा कंट्रोल करता येईल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी शॉर्ट मध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत बघा. एकदम कमी खर्चात जे नियोजन तुम्हाला मी सांगणार आहे, कारण माझं मागच्या वर्षी याचं नुकसान झालं होतं. या वर्षी मी ते होऊ देणार नाही. मित्रांनो, इथे बघू शकता आपली जी ही हळद आहे, सध्या याला जे आहे 100-105 दिवस या हळद पिकाला झालेले आहे. 105-110 दिवस झाले. ठीक आहे, ग्रोथ तुम्हाला कमी वाटणार असेल, कारण याला एक आपण जे सुरुवातीला एक तणनाशक मारलं होतं. जर त्या तणनाशकाने जे आपलं खूप जास्त नुकसान झालं, खूप म्हणजे भयानक असं नुकसान झालं. मला तर वाटलं की ही हळद जमणारच नाही, ठीक आहे, निघणारच नाही, उगवण क्षमता याची काहीच दिसत नव्हती. पण शेवटी काही तसे दिवस गेले तसं तसं जे आहे याची काय म्हणते उगवण होत गेली आणि थोडं जे आहे बरं वाटत गेलं. आणि आज या स्टेजला जी हळद आहे, ठीक आहे, पण ग्रोथ कमी आहे ही मला सुद्धा माहिती आणि तुम्हाला सुद्धा दिसत असेल. बाकी क्वालिटी ठीकठाक आपल्या सध्या आपण मेंटेन केलेली आहे. पण मित्रांनो, व्हिडिओचं सध्या टायटल जे आपलं ते आहे की हळद पिकावर सध्याचा जो काही आता करपा येणार आहे किंवा जी फर्स्ट स्टेज आहे, ठीक आहे, हे बघा, ही जी स्टेज आहे ही करप्याची, ही सध्या इथून चालू झालेली आहे आणि मागच्या वर्षी सेम अशी चालू झाली आणि मी याच्यावर जास्त लक्ष दिलं नाही किंवा जे काही माझे कॉम्बिनेशन्स आहे आपल्या फवारणीचे ते आपले चुकल्या गेले तिथं, त्यामुळे आपलं नुकसान इथे मागच्या वर्षी लवकर हळद पिकावर ज्या करपा येऊन गेला आणि ठीक आहे तिथे आपलं नक्कीच नुकसान होते. तरी आपण त्याचा टनेज बऱ्या प्रकारे काढला आपण, पण तरीही जो काही ॲव्हरेज आहे आपला तो घटतोच, जर आपली क्वालिटी मेंटेन राहिली नाही किंवा करपा जर आपण येऊ दिला नाही तर. तर मित्रांनो, बघा, सध्या जी स्टेज आहे तुम्हाला मी दाखवतच आहे की करपा हा पूर्ण प्रकार आला नाही आहे, एकदम सुरुवातीची स्टेज आहे. ठीक आहे, जी इनिशियल स्टेज म्हणतो आपण, त्या स्टेजला आपण काय फवारणी किंवा कोणत्या स्वस्तात फवारणी आपण किंवा प्रिव्हेंटिव्ह मध्ये काय रेजिस्टन्स आहे तो आला नाही पाहिजे, त्यासाठी आपण जे काही औषध घेणार आहे इनिशियल स्टेजला ते खूप महत्वाचं ठरते. ठीक आहे, शेतीमध्ये ती स्टेज खूप महत्वाची ठरते की आपण कोणत्या फवारणी आपण कोणत्या स्टेजला घेतात. मित्रांनो, आपण इथे जे आहे मी तुम्हाला दाखवतोच काही वेळात की बघा, आपण इथे घेणार आहे ब्ल्यू कॉपर. ठीक आहे, ब्ल्यू कॉपर ज्यामध्ये येते कॉपर ऑक्झी क्लोराईड. कॉपर जो घटक आहे हा खूप चांगल्या प्रकारे जे आहे या करप्यावर जे आहे हा काम करतो. मित्रांनो, हे बघा, इथे रिकमेंडेशन मध्ये लिहिलं आहे, इट इज रिकमेंडेड टू कंट्रोल लीफ स्पॉट अँड फ्रूट रॉट ऑफ बनाना, चिलीज, लेट ब्लाइट, अर्ली ब्लाइट, टोमॅटो, पोटॅटो, लीफ स्पॉट. आणि ते लिहिलं आहे रूट रॉट ऑफ बेटल, डाउनी मिल्ड्यू, क्लम अँड लीफ स्पॉट ऑफ कार्डमॉम, ब्लॅक रॉट, रस्ट ऑफ कॉफी. ठीक आहे, जे काही रस्ट ऑफ कॉफी आहे तेच आपण म्हणू शकतो. आपण इथे जे काही करपा आहे तो आपला या ब्ल्यू कॉपरने चांगल्या रीतीने कंट्रोल होणार आणि जे रिझल्ट सुद्धा तुम्हाला शेतकऱ्यांना माहीत आहे. पण मेन गोष्ट की सगळ्यात मेन आहे की मला सुद्धा आढळलं आहे आणि तुला शेतकऱ्यांना सुद्धा माहीत आहे की जेव्हा तुम्ही ब्ल्यू कॉपर घेत असणार फवारणीमध्ये, तुम्ही तिथे जितका प्लेन ब्ल्यू कॉपरचा स्प्रे घेतला तितके रिझल्ट तुम्हाला तगडे येणार आहे. म्हणून माझं हेच म्हणणं राहणार की तुम्ही ब्ल्यू कॉपर घेताना जे आहे तुम्ही प्लेन फवारणी घ्यायची. तुम्ही यामध्ये कसल्याही प्रकारचे कीटकनाशक, टॉनिक, विद्राव्य खत यामध्ये ऍड करू नका. त्याने जे आहे याची पॉवर पूर्ण प्रकारे खतम होऊन जाते. ठीक आहे, म्हणजे खूप कमी रिझल्ट तुम्हाला याचा येऊन जाते आणि तुम्हाला वाटणार की कंट्रोल झाला, आपला करपा कंट्रोल झाला नाही किंवा या औषधाचे या ब्ल्यू कॉपरचे रिझल्ट तुम्हाला आले नाही. म्हणून जे आहे तुम्ही याचा प्लेन फवारणी आणि सेम मी सुद्धा याचं जे आहे प्लेन ब्ल्यू कॉपर आणि सोबत जे आपण याचा एक अँटीबायोटिक म्हणून आपण स्ट्रेप्टोसायक्लिन घेतात, जे काही 60-70 रुपयाची पुडी आहे. तुम्ही एका एका पुडीमध्ये तुम्ही 2 ते 3 पंप तुम्ही करू शकता. ठीक आहे, मी 2 पंप इथे करत आहे आणि सोबत जे आहे ब्ल्यू कॉपरचं प्रमाण आपण इथे घेतो 30-35 ग्रॅम. ठीक आहे, तुम्ही घेऊ शकता 30 ग्रॅमाचं जे आहे प्रति 20 लिटर पंपाचा हिशोब जे आहे राहणार आहे. आणि आपण जे पंप बघू शकता, हे पंप आपण घेणार आहे पेट्रोल पंप आणि या स्प्रेने आपण चांगल्या प्रकारे इथे स्प्रे घेणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे तुम्ही इथे स्प्रे घेऊ शकता जर तुमची इनिशियल स्टेज असेल तर.
जर थोडीशी स्टेज वाढली असेल, थोडा करपा जास्त असेल, बघू शकता थोडा जर करपा जास्त वाढला असेल तुमच्या पिकावर, तर तिथे तुम्ही जे आहे सोबत ब्ल्यू कॉपर सोबत तुम्ही एखादं कोणतंही झॉल घटक किंवा हेक्साकोनल घटक किंवा कोणतंही तुम्ही दुसरं तुम्ही इथे चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक जे काही प्रिव्हेंटिव्ह मध्ये न काम करता क्युरेटिव्ह मध्ये काम करणार ते सुद्धा तुम्ही तिथे घेऊ शकता. पण मी इथे इनिशियल स्टेज आहे ब्ल्यू कॉपर इथे घेऊन घेणार आणि याचा रिझल्ट सुद्धा चांगले रिझल्ट खतरनाक रिझल्ट येणार आहे आणि हे मी तुम्हाला 100% सांगू शकतो. आणि सोबतच जे आहे याचे रिझल्ट चांगले यासाठी तुम्ही एखादं सिलिकॉन बेस किंवा कोणते तुम्ही साधं स्टिकर तुम्ही इथे घेऊ शकता जेणेकरून चांगल्या प्रकारे पानावर स्प्रेड होणार. आणि सगळ्यात मेन गोष्ट आता जे आहे 9 वाजलेले आहे, ऊन थोडंसं टेम्परेचर कमी आहे म्हणून मी इथे स्प्रे घेत आहे. ठीक आहे. सांगण्याचं तात्पर्य की चांगल्या वातावरणात जे आहे तुम्ही स्प्रे घ्या, एक तर सकाळी किंवा संध्याकाळी, जेणेकरून शॉक तुमच्या पिकाला बसणार नाही, कारण चांगल्या स्ट्रेसमध्ये जात असते 12, 11, 12 नंतर. ठीक आहे. म्हणून जे जेवढ्या सकाळी होईल तितक्या सकाळी तुम्ही स्प्रे घ्या आणि चांगल्या प्रकारे स्प्रे घ्या. तेव्हा जे आहे तुमचा रिझल्ट इथे चांगल्या प्रकारे येईल. कारण हे जे आहे कॉन्टॅक्ट आहे, प्रत्येक पान तुमचं जे आहे कॉन्टॅक्टमध्ये आलं पाहिजे, तेव्हाच कुठेचा रिझल्ट चांगल्या प्रकारे जबरदस्त तुम्हाला रिझल्ट ब्ल्यू कॉपरचा मिळणार आहे. आणि हा स्प्रे आम्ही नक्कीच घरी करणार आहे जेणेकरून रिझल्ट चांगला येईल. मित्रांनो, जे काही याचं नुकसान झालं आहे त्याचं जर तुम्हाला डिटेल पाहिजे असेल की कशामुळे माझं नुकसान झालं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान भविष्यात होणार नाही, तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. नक्की तुम्हाला जे त्याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये आणून असाच बनवून देणार. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेतकऱ्यामध्ये नक्कीच शेअर करा. मित्रांनो, भेटूया. धन्यवाद.